कीर्तनाच्या माध्यमातून जनतेला स्वच्छता, शिक्षण, मानवता, धर्माचा उपदेश देणारे आणि अंधश्रद्धा, अनिष्ट रूढींच्या विरोधात जनजागृती करणारे कीर्तनकार, समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची 150वी जयंती मिरजेत साजरी करण्यात आली। संत गाडगेबाबा महाराजांच्या अस्थी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव मिरजेतील परीट गल्लीमधील संत गाडगेबाबा महाराज मंदिरात आहेत। मिरजमधील या मंदिरामध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन करण्यात आले। या मंदिरामध्ये नियमितपणे भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे, उपायुक्त स्मृती पाटील, नगरसेवक सागर वनखंडे, राष्ट्रवादीचे नेते जुबेर चौधरी, विनायक यादव, धनंजय कदम यांच्यासहित परीट समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षण, स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यामध्ये महान कार्य केलेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या नावानं समाज मंदिर उभारण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे यांनी यावेळी दिले। तर सदर समाज मंदिरासाठी महापालिकेकडून सुद्धा योग्य ते सहकार्य केलं जाईल असं उपायुक्त स्मृती पाटील यांनी यावेळी सांगितले। आज मिरजमध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची 150वी जयंती साजरी होते। खरं तर संत कसे असावेत तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे गाडगे महाराजांचं पाहायला मिळतं। 150 वर्षांची आज आपण जयंती साजरी करतोय। त्या काळात असणारी अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यावर आघात करण्याचं काम बाबांनी केलेलं आहे। खरं तर स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत असताना स्वतः दिवसभर त्या गावागावातून स्वच्छता करायचे आणि संध्याकाळी मंदिरातून कट्ट्यावरती लोकांना प्रबोधनातून, कीर्तनातून, भजनातून लोकांना अंधश्रद्धेपासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते। असे हे गाडगे महाराज यांची अस्थी अमरावतीनंतर मिरजेतच आहे। त्याचा मोठा अभिमान आम्हाला मिरजकरांना आहे आणि इतर ह्या समाजाचे सगळेच, माझे या मंडळाचे अध्यक्ष असणारे सगळे या परीट समाजाचे, आमचे यादव साहेबांनी सगळे त्यांची टीम ही भक्तिभावाने इथं पूजा अर्चा करतात। या निमित्तानं आमचे नगरसेवक चौधरी आहेत, सागर वनखंडे, उपायुक्त मॅडम आमच्या स्मृती पाटील आहेत आणि त्यांची टीम। खरं तर या मंदिराच्या दृष्टीनं यांनी ओपन स्पेसमध्ये एखादा जर कार्य आपल्याला जर दिला उपलब्ध करून मॅडमनी, तर नक्की आम्ही नगरविकासच्या माध्यमातून, एकनाथजी शिंदेच्या माध्यमातून तर एक चांगलं मोठं या समाजासाठी सांस्कृतिक हॉल बांधून देण्याची आमची नक्की इच्छा असेल। परंतु जागा उपलब्ध करून देणं हे खरं तर मॅडमचं काम आहे आणि यादवांचं काम आहे। हे दोघांनी करावं आणि मंदिर सांस्कृतिक हॉल बांधून देण्याचं जबाबदारी आम्ही नगरसेवक म्हणून चौधरी असतील, दुर्वे किंवा सागर असतील यांच्या माध्यमातून मी उभा करून देण्याची जबाबदारी घेतोय। धन्यवाद। आज राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची 150वी जयंती आहे। खरं म्हणजे स्वच्छतेचे पाईक हे स्वतः आहेत आणि त्यांनी स्वच्छतेची शिकवण समाजाला दिली आणि नुसतं प्रवचन न देता ते स्वतः स्वच्छ करत जाईल आणि त्यांची जर आपण कुठंतरी आठवण घेऊन दररोजच करायला लागलो तर खरंच स्वच्छ शहर, स्वच्छ भारत होण्यास काय वेळ लागणार नाही। आणि अशा या राष्ट्रसंतांची आणि स्वच्छतेचे जे पायी म्हणण्यात आहे यांचं एक चांगलं कुठंतरी मिरजमध्ये एक अस्थी ठिकाण आहे। तर अशा ठिकाणी एक चांगलं त्यांचं अविस्मरणीय एखादं ठिकाण मंजूर झालं किंवा चांगलं झालं तर खरंच सगळ्यांसाठी हे चांगलं आहे। आणि आज आजच्या या जयंतीनिमित्त श्री मोहन वनखंडे सर असतील, सागर वनखंडे सर असतील, आणि चौधरी साहेब आहेत, या समाजाचे सर्व इथं लोक जमलेले आहेत। खास करून श्री यादव साहेब आहेत की जे सगळे कार्यक्रम फार चांगल्या प्रकारे घेतात। तर या सगळ्यांना एकत्रित होऊन आणि आमचं प्रशासनाचं नेहमी आपल्यासोबत असं आहे ना मी या बाबतीत माननीय आयुक्त साहेब यांच्या निर्णयाच्या आधी राहून आपण सगळं काही प्रस्ताव करून आपण प्रशासनाच्या वतीनं माझं